नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपला आजचा TETचा पेपर असणार आहे 11वा आणि यामध्ये आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यातील प्रश्नांचा समावेश केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे या व्हिडिओचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. तर आपण वेळ न वाया घालवता या व्हिडिओची सुरुवात करू पहिल्या प्रश्नापासून. बघा, इथं पहिला प्रश्न तुम्हाला दिसत आहे. बघा इथं काय म्हणलं, वाचा दोष असणाऱ्या मुलांसाठी, बघा कोणता वाचा दोष असणाऱ्या मुलांसाठी खालील शैक्षणिक उपाय दिले आहेत. ठीक आहे, तर त्यापैकी कोणता उपाय अयोग्य आहे? ज्या विद्यार्थ्यांना वाचण्यामध्ये काही प्रॉब्लेम येतात तर त्यांना उपाय दिलेत, पण त्याच्यापैकी एक उपाय जो आहे तो अयोग्य आहे. तो उपाय कोणता आहे तो आपल्याला सांगायचं आहे, अयोग्य असलेला पर्याय. तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 1च हा अयोग्य पर्याय. फळा चकचकीत नसावा. चकचकीत नसेल तर मग त्यांना अजून प्रॉब्लेम होईल ना. तर त्यासाठी आपण काय घ्यायला पाहिजे, चकचकीत असायला पाहिजे. पण इथं अयोग्य म्हणल्यामुळं आपल्याला पर्याय क्रमांक 1नुसार जावं लागेल. पुढचा प्रश्न, शाळेत थकवा येण्याची कारणे कोणती आहेत? शाळेमध्ये विद्यार्थ्यांना थकवा येण्याची कारणे कोणकोणती आहेत? तर इथं पर्याय बघू आपण. अधिक गृहकार्य देणे, तर हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर अभ्यासक्रमात अमनोवैज्ञानिक शिक्षण पद्धती, हे सुद्धा बरोबर आहे. पौष्टिक व संतुलित आहाराची कमतरता, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजेच काय, वरील सर्व पर्याय योग्य आहेत. शाळेत विद्यार्थ्यांना थकवा येण्याची हे तिन्ही सुद्धा कारणे आहेत. याच्यापेक्षा अजून दुसरी सुद्धा कारणे आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे? खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे? अध्ययन प्रक्रिया म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्राचा आत्मा होय, बरोबर आहे. राईट. त्याच्यानंतर अध्ययन प्रक्रिया हे मध्यवर्ती कल्पना, हे सुद्धा बरोबर आहे. चांगले अध्यापन ते की जे अध्ययनाला उद्युक्त करते, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजेच काय, वरीलपैकी सर्व हे चारही पर्याय योग्य आहेत. पुढचा प्रश्न, वारंवार उजळणी केल्याने एखादी गोष्ट पक्की होते, यामध्ये कोणती संकल्पना आहे? तर बघा, वारंवार उजळणी जर केलं आपण तर एखादी गोष्ट कशी होते, पक्की होते. तर यामध्ये कोणती संकल्पना आलेली आहे? याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 आवर्तने. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या प्रतिक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडून आणणे म्हणजेच टिंबटिंब होय. बघा, एखाद्या प्रतिक्रियेमध्ये नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून येणे, तर याला काय म्हटले जाते? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3, याला अभिसंधान म्हटले जाते. काय म्हटले जाते? अभिसंधान. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, प्राण्यांमध्ये चालणाऱ्या अभिसंधानाचा मूलभूत अभ्यास प्रथम टिंबटिंब या वैज्ञानिकाने केला. हां, प्राण्यामध्ये जे अभिसंधान चालते तर याचा मूलभूत अभ्यास सर्वप्रथम कोणत्या वैज्ञानिकाने केला? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 पॅवलॉव याने केला. पुढचा प्रश्न, रॉबर्ट याने बौद्धिक कौशल्याचे वर्गीकरण किती प्रकारात चढत्या क्रमाने केली आहे? बघा, रॉबर्ट याने काय केलं, बौद्धिक कौशल्याचे वर्गीकरण केलं. तर त्याने किती प्रकारामध्ये हे असं केलेलं आहे हे सांगायचं आहे. तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1, 8 प्रकारे त्यानं वर्गीकरण केलेलं आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, पुन्हा त्याच्यावरतीच प्रश्न आहे, रॉबर्ट यानेच्या मध्ये अध्ययन कार्यातील सर्वात महत्त्वाचे घटक टिंबटिंब होय. तर बघा, इथं काय म्हणलं की अध्ययन कार्यातील सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर याचं उत्तर येतं बघा, इंद्रियसुद्धा आहे, मध्यवर्ती मज्जासंस्थासुद्धा आहे आणि स्नायूसुद्धा आहे. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, वरीलपैकी सर्वच योग्य आहेत. पुढचा प्रश्न, अवधान आकर्षित करणारे व्यक्तिनिष्ठ घटक कोणते आहेत? अवधान आकर्षित करणारे, इथं कोणतं म्हणलं, व्यक्तिनिष्ठ घटक म्हणलं आहे. तर ते कोणकोणते आहेत? तर याचं योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 4. म्हणजे कोणकोणते येतं? रुची आहे, मूलभूत प्रवृत्ती आहे आणि सवय, हे तिन्हीसुद्धा अवधान आकर्षित करणारे व्यक्तिनिष्ठ घटक आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते हे अभिरुचीचे वैशिष्ट्य नाही? अभिरुचीचे वैशिष्ट्य नाही म्हणलं तर इथं बघू, यासाठी डायरेक्ट उत्तर मी सांगतो बघा, पर्याय क्रमांक 3 आहे, जे अभिरुचीचं वैशिष्ट्य नाही. पर्याय क्रमांक 3, अभिरुची ही जन्मजात व अर्जित असत नाही. तर हे चुकीचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, बाकी सर्व अभिरुचीचे वैशिष्ट्य आहेत तिन्हीसुद्धा. पुढचा प्रश्न, मानसिक थकवाची लक्षणे खालीलपैकी कोणती नाही? कोणती नाही? मानसिक थकवाची कोणती लक्षणं नाही? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2, प्रथम शरीर शिथिल होते, हे लक्षण नाही. हे लक्षण नाही. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. तर बाकी बघा इथं. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर योग्य आहे.
जे की मानसिक थकवाचे लक्षण नाही. मग इथं तिन्हीसुद्धा मानसिक थकवाचे लक्षण आहेत बघा. कार्यावर लक्ष केंद्रित होत नाही, त्याच्यानंतर चेहरा पिवळा निस्तेज होतो, त्याच्यानंतर समस्यांची व विचार करण्याची शक्ती कमी होते. हे सुद्धा बरोबर आहेत, हे लक्षणं आहेत. फक्त पर्याय क्रमांक 2 हा लक्षणं नाही मानसिक थकव्याचे. पुढचा प्रश्न, आनुवंशिकतेने प्राप्त झालेल्या गुणांचे प्रकटीकरण म्हणजेच टिंबटिंब होय. व्याख्या दिली बघा इथं. व्याख्या काय आहे की आनुवंशिकतेने प्राप्त झालेल्या गुणांचे प्रकटीकरण म्हणजेच काय होय. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1. याला आपण परिपक्वता म्हणतो. काय म्हणतो? परिपक्वता. आनुवंशिकतेने प्राप्त झालेल्या गुणांचे प्रकटीकरण म्हणजेच काय? परिपक्वता. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, एक शिक्षक या नात्याने प्रतिभावान मुलांना शैक्षणिक मार्गदर्शन कसे कराल? बघा, मी प्रतिभावान विद्यार्थ्यांवर थोडी प्रत्येक ह्याच्यामध्ये एक ना एक प्रश्न आहेच, कारण की त्याला आपण बरेच प्रकारे मार्गदर्शन करू शकतो. ठीक आहे, तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4. वरील सर्व. कसं मार्गदर्शन करू शकतो? प्रतिभावान विद्यार्थ्यांना सहशालेय उपक्रमामध्ये सहभागी करणे, त्यांच्या वाचनाची भूक भागवण्यासाठी शाळेत वाचनालयाची सुविधा देणे, अशा बालकांना डाल्टन पद्धतीने शिकवणे, हे वरील सर्व येतात यामध्ये. पुढचा प्रश्न, पूर्व बाल्यावस्थेमध्ये किती वर्षापर्यंत काळ असतो? पूर्व बाल्यावस्थाचा काळ किती असतो? ठीक आहे, तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4. किती? 6 ते 12 वर्षापर्यंतचा काळ हा पूर्व बाल्यावस्था म्हणून गणला जातो. पुढचा प्रश्न, एक मिनिट. याचं उत्तर येतं बघा, हे येतं पर्याय क्रमांक 2. 3 ते 6 वर्षापर्यंत. ठीक आहे, 3 ते 6 वर्षापर्यंतचा काळ हा पूर्व बाल्यावस्था म्हणून गणला जातो. 3 ते 6 वर्षापर्यंतचा काळ. पुढचा प्रश्न, थोडं सांगण्यामध्ये ऑप्शनमध्ये चूक झाली. पर्याय क्रमांक 2 उत्तर घ्यायचं याचं तुम्ही. पुढचा प्रश्न पाहू आपण. खालीलपैकी कुमारांच्या गरजा लक्षात घेऊन तुम्ही कसे शिकवणार? बघा, येतो कुमारांच्या गरजा जर लक्षात घेतल्या आपण तर कसं शिकवायचं आपल्याला एक शिक्षक या नात्यानं? तर यासाठी उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4. म्हणजे कसं शिकवायचं आपल्याला? मुलांना स्वाध्याय पद्धतीने शिकू द्यावे, लैंगिक शिक्षण द्यावे, त्यांचा विश्वास टाकवा, प्रेरणा द्यावी. हे तिन्हीसुद्धा पर्याय बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, पियाजेने टिंबटिंब या अवस्थेचे वैशिष्ट्य औपचारिक विचार हे सांगितले आहेत. तर पियाजेने कोणत्या अवस्थेचे वर्णन औपचारिक विचार असे केलेलं आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3. कौमार्यावस्था. काय म्हणतो याला आपण? कौमार्यावस्था. त्याला आपण औपचारिक विचार पियाजे याने सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न, जड बुद्धी मुलांचा बुद्ध्यांक किती असतो? जे जड बुद्धी मुलं असतात तर त्यांचा बुद्ध्यांक किती असतो एकूण? तर यासाठी उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1. 25पेक्षा कमी. किती? 25पेक्षा कमी. पुढचा प्रश्न, नवीन क्षमता व गुणवैशिष्ट्यांचा अंतर्भाव ज्यात होतो अशा परिवर्तनाला विकास म्हणतात. अशी विकासाची व्याख्या कोणी केली? इथं विकासाची व्याख्या आहे. व्याख्या काय? नवीन क्षमता व गुणवैशिष्ट्यांचा अंतर्भाव ज्यात होतो अशा परिवर्तनाला विकास म्हणतात. अशी विकासाची व्याख्या कोणी केली? उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1. गोसेल याने केली. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अभ्यासेतर व सहशालेय योजना कोणत्या आहेत? अभ्यासेतर आणि सहशालेय योजना कोणत्या आहेत? इथे 4 पर्याय दिलेत आपल्याला. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4. वरील सर्वच. म्हणजे कोणते आहेत? नाट्य आहे, वक्तृत्व आणि निबंध लेखन आहे, सहली आहेत. हे सगळे अभ्यासेतर आणि सहशालेय योजना आहेत. पुढचा प्रश्न, दृष्टिदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये कोणते उपाययोजना म्हणून तुम्ही शिक्षक या नात्याने करणार नाही म्हणलं आहे. ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना दृष्टिदोष आहे तर त्यांच्यासाठी काय म्हणजे तुम्ही काय करणार नाही? ठीक आहे, तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3. मोठ्या अक्षरात सुवाच्य लेखन न करणे हे आपण करणार नाही. ठीक आहे, इथं नाही म्हणले बरं, करणार नाही. पुढचा प्रश्न, केशमरने कोणत्या घटकाचा आधार घेऊन व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे? बघा, केशमर या वैज्ञानिकाने कोणत्या घटकाचा आधार घेऊन व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1. शारीरिक बांधा. काय आहे? शारीरिक बांधा. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हा मनोविश्लेषण शास्त्राचा जनक समजला जातो. मनोविश्लेषण बघा इथं काय मनोविश्लेषण शास्त्राचा जनक कोणाला म्हटलं जातं? तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2. सिग्मंड फ्राईडला मनोविश्लेषण शास्त्राचा जनक असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, पियाजेच्या मते कोणत्या वर्षातील अवस्था ही संवेदक कारक विचाराची असते? पियाजेच्या मते काय म्हणलं की कोणत्या वर्षाची अवस्था ही संवेदक कारक असते. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. शैशवावस्था ही संवेदक कारक विचाराची असते असं पियाजे याचं म्हणणं आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण.
टिंब या वयामध्ये अनुकरण करणे, चित्र काढणे शक्य होऊ लागते. तर कोणत्या वयोगटामध्ये? ठीक आहे. कोणत्या वयोगटामध्ये अनुकरण करणे आणि चित्र काढणे शक्य होऊ लागते? तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 काय येतं? पूर्व बाल्यावस्था 2 ते 7 वर्ष. तर पुढचा प्रश्न आहे की कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या अवस्था खालीलपैकी कोणत्या आहेत? बघा, कोहलबर्ग हा जो वैज्ञानिक होता, तर त्याने नैतिक विकासाच्या अवस्था सांगितल्या होत्या. तर त्यापैकी ते कोणत्या आहेत? तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 सर्वच आहेत. बघा, कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या अवस्था कोणकोणत्या आहेत? पूर्व पारंपरिक पातळी, पारंपरिक पातळी आणि पारंपरिकोत्तर पातळी. ह्या तिन्हीसुद्धा अवस्था कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या आहेत. पुढचा प्रश्न, श्रवणदोष विद्यार्थ्यांची लक्षणे खालीलपैकी कोणती आहेत? श्रवणदोष, ज्यांना ऐकण्याचा प्रॉब्लेम असतो, तर त्याची लक्षणे खालीलपैकी कोणकोणती आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. 4 पर्याय दिलेत बघा इथं. तर कानातून वारंवार पाणी वपू येणे हे पण आहे, वारंवार कानदुखीची तक्रार असणे हे सुद्धा आहे, अध्यापकांना तोच मुद्दा पुन्हा पुन्हा सांगायचं लागणे हे सुद्धा आहे. म्हणजेच काय? पर्याय क्रमांक 4 हे श्रवणदोष विद्यार्थ्यांची लक्षणे आहेत. पुढचा प्रश्न पाहू आपण. अध्ययनार्थी मौखिक भाषणे किंवा व्याख्याने, चर्चा आणि इतर लोक काय बोलत आहेत यातून शिकतात. हा शिकण्याच्या कोणत्या पद्धतीचा प्रकार आहे? बघा, जे अध्ययनार्थी असतात ते मौखिक भाषणे किंवा व्याख्याने, चर्चा, इतर लोक काय बोलतात यामार्फत शिकतात. तर या शिकण्याच्या पद्धतीचा कोणता प्रकार आहे हा? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 ऑडिटरी लर्नर. काय म्हणतो याला आपण? ऑडिटरी लर्नर. पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहिल्याचं. पुढचा प्रश्न, क्रिया करणाऱ्या मार्गांचे हस्तांतरण म्हणजे प्रथा होय, अशी प्रथेची व्याख्या. बघा, इथं प्रथेची व्याख्या दिली. काय आहे? क्रिया करणाऱ्या मार्गांचे हस्तांतरण म्हणजेच प्रथा होय, अशी व्याख्या कोणी केली प्रथेबद्दल? उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 एडवर्ड रॉस. एडवर्ड रॉस. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहू आपण. तर पुढचा प्रश्न असा आहे की बाल्यावस्था विकासावर खालीलपैकी कोणता घटक प्रभाव करतो? बाल्यावस्था विकासावर खालीलपैकी कोणता घटक हा प्रभाव करतो? तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 उत्तर राहते याचं. वरील सर्व म्हणजेच काय? साहित्य, वृत्तपत्रे आणि बोलपट. पुढचा प्रश्न, टिंब या फलकावर लहान चित्रे, आकृती आणि रेखाचित्रे लावता येतात. तर कोणत्या प्रकारच्या फलकावर लहान चित्रे लावू शकतो, आकृती लावू शकतो आणि रेखाचित्रेसुद्धा आपण लावू शकतो? तर असं कोणतं फलक आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 फ्लॅनेल बोर्ड. काय आहे हे? फ्लॅनेल बोर्ड. पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो, आता उत्तरे देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. 31वा प्रश्न आहे तुमच्यासाठी. तर प्रश्न काय बघू आपण. खालीलपैकी कोणती प्रसारमाध्यमे ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वावर खूपच वेगाने व खूपच मोठ्या प्रमाणात परिणाम करत आहे? प्रसारमाध्यमे पर्याय दिलेत बघा. दूरदर्शन आहे, चित्रपट आहे, रेडिओ आहे किंवा सर्वच. आता जो पर्याय यापैकी बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला हा 11वा सराव पेपर झालेला आहे, जो बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यावर आपण आधारित घेतलेला आहे. ठीक आहे. तर आपण पुढचा 12वा पेपर इंग्रजी या विषयावरती घेणार आहोत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढे पेपरसोबत. धन्यवाद.